मार्ग, क्षमेचा मार्ग, उद्धाराचा मार्ग, जे सत्य या तर काय भावना निवांताना सांगा पाहिजे आणि मी तुमचाच निवांत तुम्ही सांगायचे तर व्हिडिओ पूर्ण येण्यापर्यंत मला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, मला इंस्टाग्रामवरून फॉलो नक्की करा. The next day. तर आत्ता मी उठलेलो आहे, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे आणि आत्ता विषय झालेला आहे. मी आत्ता उठून बसतो मी आवरून आत्ता चाललेलो आहे चर्चला आणि ते आहे सुवार्ता फेरी. तर व्हिडिओ पूर्ण येण्यापर्यंत बघा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, मला इंस्टाग्रामवरून फॉलो नक्की करा. भेटूया व्हिडिओमध्ये आणि काय म्हणतात त्याला खूप मजा येणार आहे. आजचा ब्लॉग खूप खतरनाक असणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण येण्यापर्यंत बघा. भेटूया चला. तर तुम्ही घरचे बघू शकता लवकर या म्हणायला पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर दोन लाईन सांगितलं हे बघू शकताय आणि इथं सेटअप लावलेला आहे, तुम्ही बघू शकताय. अजून दोनची लाईन होणार आहे. आता पुढं गेल्यावरच आपण शॉर्ट्स कारण खूप गर्दी आहे, तर तुम्ही बघू शकताय. तर फायनली सुरू झालेले आहे रॅली आणि ट्रॅफिक बघू शकता फुल जाम झालेला आहे. प्रिन्स भाऊ गाडी आणायला लागला आहे. दोनची लाईन झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. मागं ट्रॅक्टर आहे, वैभव का घोषणा आहे तर सांगायला लागला आहे. आता हे तुम्ही दोनची लाईन बघू शकताय. उठला आहे, प्रभू उठला, खरोखर उठला आहे, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. तर गर्दी तुम्ही बघू शकताय, फुल झालेले आहे. उठला आहे आमचा प्रभू, प्रभू उठला आहे. हो तुम्ही माझकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. येशूने म्हटले मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्याद्वारे तुझ्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवले आहे. मार्ग सत्य जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.
प्रभू उठला आहे, बरोबर उठला आहे, प्रभू उठला आहे, बरोबर उठला आहे, प्रभू उठला आहे. बरोबर उठला आहे. आमचा प्रभू, आमचा प्रभू, प्रभूचा प्याला, प्रभूचा प्याला, प्रभू उठला आहे, बरोबर उठला आहे, प्रभू उठला आहे. बरोबर उठला आहे. तर फायनली आपण आलेलो आहे मार्केटात. इथून बघू शकता मिरज मार्केट आहे. प्रीतीचा मार्ग, क्षमेचा मार्ग, उद्धाराचा मार्ग, जे सत्य या जगामध्ये आपण मिरज 2024 वर्षापूर्वी आलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्य सुवर्तमान आज आम्ही इतर शास्त्रामध्ये बायबल सांगतं. योहान कृत सुवर्तमान 3 अध्याय 16 वचनाप्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. 2024 वर्षापूर्वी जो प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी देहदारी झाला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं या जगामध्ये का झालं तर सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्या परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली होती, ज्या सृष्टीमध्ये मानवाला त्यानं प्रस्थापित केलं होतं, त्या मानवानं जे आज्ञाभंगाचं पतन केलं आणि त्या पतनाद्वारे, त्या पापाद्वारे पापाचं वेतन मरण हे जगामध्ये आलं. पापाचं वेतन मरण म्हणजे काय आहे तर देव याच्या मनुष्य वेगळा झाला. जीवनाच्या बरोबर उठला आहे, बरोबर उठला आहे, बरोबर उठला आहे. सर्वांचा आमच्या सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आमचा सर्वांचा, तुमचा आमचा सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आमचा सर्वांचा. हा मस्त शॉट आला. सर्वांचा प्रभू उठला आहे, बरोबर उठला आहे, प्रभू उठला आहे, बरोबर उठला आहे. प्रभूचा प्याला, प्रभूचा प्याला. आमचा प्रभू पुन्हा उठला, आमचा प्रभू पुन्हा उठला. फायनली आता आपण मार्केट क्रॉस करून पुढं खूप आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकताय कडा अशा उन्हात बाय गाडी आपण ब्लॉग बनवत आहे. प्रिन्स भाऊ गाडी चालवत आहे, आपण गाडीवरनं ब्लॉग बनवत. चालत जायचं माझ्याकडे एवढा स्टॅमिना नाही आहे, एवढं चाललं मग झालं संपला विषय. ज्यामुळे येशूला क्रुसावर मारावे लागले. जगाच्या परिस्थितीवरून सहज कळून येते की सर्व काही राग, अत्याचार, भ्रष्टाचार सर्व सहनशक्तीच्या बाहेर जात आहे. हे सर्व असे का? बायबलमध्ये याचे उत्तर आहे. बायबल सांगते आपण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो. पापामुळे जगातील तर सध्या आपण आम्हाला अटॅच आहे आणि ट्रॅफिक बघू शकताय कसं झालेलं आहे. त्यामुळे देवाच्या सहभागितेतून जो मानव वेगळा झाला आणि त्यानं जीवनाकडे पाठ केली, अंधकाराकडे आपलं मुख केले, वाईट गोष्टीकडे आपलं मुख केलं आणि मग वाईट गोष्टीमध्ये तो आपलं जीवन जगू लागला. आज जरी जगाची परिस्थिती पाहिली तर अनेक असे लोक आहेत जे पापाच्या दास्यतामध्ये आहेत. काम वासना, कुवासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी, राग, द्वेष, कलह, मत्सर, तट, भेद, कुटी. आज अनेक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होत आहेत आणि या सर्व बंधनातून, या सर्व पापाच्या दास्यत्वातून बाहेर काढण्यासाठी, मानव जातीच्या उद्धारासाठी जी दैवी योजना तुमच्या आणि माझ्यासाठी आखली गेली ती योजना म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून बायबल सांगतं की देवाने जगावर एवढी
निवृत्ती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे तर त्याला म्हणून सर्व मंडळी या ठिकाणी घोषणा देत आहे प्रभू उठला आहे प्रभू उठला आहे प्रभू उठला आहे प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा आमचा सर्वांचा मार्ग सत्य जीवन कोण मार्ग सत्य जीवन कोण प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा प्रभू उठला आहे प्रभूचा प्याला प्रभूचा प्याला आमचा प्रभू आमचा प्रभू प्रभू उठला आहे प्रभू उठला आहे प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा आमचा सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा आमचा सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा आमचा सर्वांचा मार्ग सत्य जीवन को मार्ग सत्य जीवन को प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा पकड आलेला आहे ज्यूस भेटलेला आहे मस्त आपण आलेलो आहे गांधी चौकामध्ये आहे रॅली माझ्यासमोर तुम्ही बघू शकता गांधी चौक आहे आणि इथे रॅली येत आहे तुम्ही बघू शकता झूम दाखवतो तुम्हाला अजून लांब आहे रॅली आता आपण गांधी चौकात आहे पूर्ण ट्रॅफिक जाम होत आहे आलेली आहे फायनली आपली रॅली गांधी चौकमध्ये जगामध्ये आलं आणि म्हणून येशूसाठी बायबल सांगत आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये येणं हे आमचा धर्म परिवर्तनासाठी नव्हे तर येशू या जगामध्ये आला मानवाचं जीवन परिवर्तित करण्यासाठी येशू जगामध्ये आला मानवाचं जीवन बदलण्यासाठी येशू जगामध्ये आला आम्ही पापाच्या दास्यत्वातून बाहेर यावं आणि वाईटाकडे पाठ करावी आणि आम्ही जीवनाकडे पूर्ण करावं आणि म्हणून तो येशू 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला दानाचा मार्ग शांतीचा मार्ग सेवेचा मार्ग तो आहे आता आपण आहे गांधी चौकात आहे तुम्ही बघू शकताय गांधी चौकातून आपण चाललेलो आहे चर्चला बघू शकताय रॅली नंबर चालू आहे आता थोड्या वेळात समाप्त होणार आहे रॅली तुम्ही बघू शकताय जिवंत आहे जिवंत
आमचा सर्वांचा येशू आमचा येशू आमचा लवकर येणार येशू जिवंत आहे येशू उठलेला आहे येशू पुन्हा येणार आहे येशू पुन्हा येणार आहे पुन्हा येणार आहे आज आम्ही आपल्याला सांगत आहोत येशू जिवंत आहे आज जिवंत आहे जिवंत आहे येशू पुन्हा येणार येशू पुन्हा येणार प्रभू उठला आहे प्रभू उठला आहे उठला आहे उठला आहे उठला आहे उठला आहे उठला आहे संपत नाही तर फायनली जेवण ताट हो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो नाही करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप भारी आणि खूप दमलेलो आहे मी. अर्धा ब्लॉग टाकला नाही म्हणजे ॲड केला नाही कारण विषय वेगळा झाला होता म्हणून मी क्लिप्स जॉईन केला नाही स्टार्टिंगला. कालचा 30 तारीख आणि 31 तारीख याचे जे पार्ट्स होते मी थोडेसे ब्लॉग बनवला. तर आय होप तुम्हाला आवडला असेल आणि भारी भारी कॉन्टेंट पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राईब करा निवांत भाऊ ब्लॉग्स आणि हा इंस्टाग्रामला जाऊन फॉलो नक्की करा, शेअर करा. सपोर्टची गरज आहे खूप जास्त. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.